आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। चावी सुपूर्द त्यांना करायची आहे आणि त्यांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढावा आणि त्यांच्यासोबत बँकेचाही त्यांनी व्यवहार वाढावा अशी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो। की बँक ही गिव्ह अँड टेक वरती चालत असते। एक टीव्ही सेंटरची सुद्धा शाखा त्या ठिकाणी आम्ही स्वतःच्या जागेमध्ये 4 तारखेला आपण त्या ठिकाणी उद्घाटन करणार आहे। 4 फेब्रुवारी रविवारी त्या दिवशी सुद्धा आपण त्या ठिकाणी यावं अशी आग्रहाची विनंती सुद्धा मी आपल्याला या ठिकाणी करतो। आमचे प्रशांत देसाडा साहेब यांनी या ठिकाणी सांगितलं की 2 सम्राट या ठिकाणी बसलेले आहेत। आमच्या सर्व संचालकांनी अतिशय मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे। मी आपल्याला विनंती करण्याकरता या ठिकाणी उभा आहे। लोकविकास नागरी सहकारी बँक ही गरिबांची बँक, ही श्रीमंताची बँक नाही आहे, लक्षात ठेवा। पटेल साहेब, आज लोकविकास बँकेचा पडेगाव शाखेचं उद्घाटन झालं आणि आज त्याच मुहूर्तावर आज तुम्हाला गाड्या पण मिळाल्यात आहे वा, तर काय सांगाल त्याबद्दल? माझं लोकविकास नागरिक सहकारी बँकेमध्ये 1991 पासून खातं असल्यामुळं त्यांचे आमचे चांगले संबंध राहिले। त्यांनी आपल्याला एक पहिले विस्टा गाडी दिली होती लोनवर, त्याचे हप्ते आपण क्लिअर फेडले। ते क्रेडिट पाहून सगळे बॉडीने आपल्याला सहकार्य करून या गाड्या 2 दिल्या। ह्या हायवावर त्यांनी आपल्याला 80 लाख रुपये लोन केलं आणि पेपर बी आपल्याकडून थोडे हे घेतले। बॉडीने आपल्याला लई सहकार्य केलं। अच्छा, तुम्ही बँकेमध्ये किती पैसे भरले आणि त्याचा बँक ऑफ इंटरेस्ट किती आहे? आम्ही बँकेमध्ये 10 लाख रुपये भरले, त्यांनी 80 लाख रुपये त्यांनी दिले बँकेने आणि 13.5% व्याज दर आहे याला। पण हे रिड्यूसर असल्यामुळं हे चांगलं पडतं आणि ते फ्लॅट असल्यामुळं ते ICICI HDFC यांचे वेगळे राहतात। तुम्ही हायवा घेतला आहे, यापूर्वी तुमच्याकडं कोणत्या गाड्या आहेत? तुम्हाला या व्यवसायातला काय अनुभव आहे? यापूर्वी आमच्याकडं पोकलेंड आहे, 5 हायवा आहे पहिल्या गाड्या, ग्रेडर आहे, रोलर आहे, पाण्याचे टँकर आहे। याचा आम्हाला या व्यवसायाचा भरपूर अनुभव असल्यामुळं आम्हाला नवीन काम मिळालं होतं, म्हणून बँकेकडून आम्ही कर्जाची मागणी केली। त्यांनी आम्हाला सगळे लोकांनी सहकार्य केलं। नामदेव पवार साहेब आहे, JK जाधव आहे, एकनाथ जाधव यांनी आपल्याला मदत केली। पुरी पूर्तता करून त्यांनी आपल्याला लोन पास केलं। कदीर शेख कादर, मला शॉर्ट फॉर्ममध्ये KK पटेल म्हणतात। लोकविकास बँकेच्या सर्व परिवाराला आज खूप आनंद होत आहे की 12वी शाखा आज आपण पडेगाव येथे सुरू करत आहोत। 1997 पासून बँकेची प्रगती चालू आहे आणि आपली बँक उत्कृष्ट बँक आहे। अनेक पारितोषिकं आपल्या बँकेला मिळत असतात। आत्तामध्ये 3 महिन्यापूर्वी महाबळेश्वरला एक पारितोषिक बँकेला मिळालेलं आहे आणि बँकेने आतापर्यंत कुठलाही घोटाळा केलेला नाही, म्हणून ही बँक प्रगतीपथावर आहे। आमचं संचालक मंडळ एकदम एकोप्याने काम करतात आणि त्यांचं एकमेकावर लक्ष आहे। मी काही चूक केली की लगेच आमचे दुसरे संचालक नागरे साहेब सांगते की दादा एकाच्या बरोबर नाही चाललं आहे। नागरेने काही चूक केली की आमचे दुसरे संचालक सांगते की बरोबर चाललेलं नाही। अशा रीतीने बँकेचे व्यवहार चालू आहे। आम्ही पडेगाव परिसरातील सर्वांना, संपूर्ण जिल्ह्यातील सर्वांना विनंती करतो की बँकेत डिपॉझिट ठेवा। सर्वात जास्त व्याजाचा दर आज आपल्या बँकेचा आहे आणि आपल्या बँकेत तुमच्या सर्व ग्राहकांच्या ठेवी सुरक्षित राहतील। आपण सर्वांना आवाहन करा। आम्ही सर्व संचालक मंडळ सर्वांना आवाहन करतो की बँकेमध्ये चांगलं डिपॉझिट ठेवा, बँकेचा फायदा घ्या। बँकेचे पैसे आहेत ते जनतेसाठी आहेत। डिपॉझिट वाढले की आम्ही जनतेला
कर्ज देऊ, डिपॉझिट जमा करणे आणि कर्ज वाटणे अशा प्रकारे चांगल्या प्रकारे या बँकेचे कामकाज चालू आहे. आमचे कर्मचारीसुद्धा एकदम अभिनंदनास पात्र आहेत. कारण शेवटी कर्मचारी बँक चालवतात, संचालक येतात जातात, अध्यक्ष येतात जातात. कर्मचारी प्रामाणिक आहे, एकनिष्ठ आहेत आणि खूप सिन्सिअर आहेत. त्याच्यामुळे बँक उत्तम प्रकारे चालू आहे. आज पडेगावमध्ये लोकविकास बँकेच्या शाखेचे उद्घाटन झाले, काय सांगाल त्याबद्दल? लोकविकास नागरी सहकारी बँकेच्या 12व्या शाखेचं उद्घाटन आज पडेगावमध्ये आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. आणि जेव्हा शाखेचं उद्घाटन होतं किंवा शाखेला परमिशन दिल्या जाते, याचाच अर्थ असा आहे की रिझर्व्ह बँकेच्या नॉर्म्समध्ये आमची बँक ही सर्वात चांगली बँक जिल्ह्यामध्ये ठरलेली आहे. आणि चांगली बँक असल्यामुळंच रिझर्व्ह बँकेने आम्हाला त्या ठिकाणी शाखेचं उद्घाटन करण्याकरता परमिशन दिलेली आहे. आणि म्हणून मी एवढंच या ठिकाणी सांगेल की लोकविकास बँक ही सर्वांची बँक आहे, सर्वांची प्रगती करण्यासाठी ही बँक काढलेली आहे. आणि निश्चितपणानं आज 12वी शाखेचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे. पण कालांतरानं अजूनही 12 शाखा निश्चितपणाने या ठिकाणी उघडल्या जातील. अशा प्रकारचं काम या लोकविकास नागरी सहकारी बँकेच्या माध्यमातून आमचं जे संचालक मंडळ त्या ठिकाणी करीत आहे, त्याच्यावरून निश्चितपणानं खात्री आहे की अजूनही 12 शाखा या ठिकाणी जिल्ह्यामध्ये उघडल्या जातील. आणि सर, बँकेचं भाग भांडवल किती आहे ना? आता तुम्ही भाषणामध्ये सांगितलं का गरिबांनाच, त्या गरीब लोकांना आम्ही कर्ज देतो, तर किती लोकांना आत्तापर्यंत कर्ज दिलं आहे? निश्चितपणानं ही बँक गोरगरीब लोकांची बँक आहे. आणि या बँकेच्या माध्यमातून जवळजवळ 3000 लोकांना आम्ही आतापर्यंत त्या ठिकाणी कर्ज दिलेलं आहे. आणि जे सुशिक्षित बेरोजगार आहे त्यांना जवळ 500 ते 600 लोकांना त्या ठिकाणी आम्ही कर्ज दिलेलं आहे. आणि म्हणून गरिबांची बँक आणि गरिबासाठी बँक, लोकविकास नागरी सहकारी बँक असा या बँकेचा त्या ठिकाणी माना आहे. आणि निश्चितपणानं तो आम्ही चांगल्या प्रकारचे त्या ठिकाणी काम करून दाखवू, एवढंच आपल्याला या ठिकाणी सांगेल. पडेगाववासियांना काय आव्हान करणार? पडेगाववासियांना मी नम्रपणाची विनंती करेल त्यांना की या ठिकाणी ही लोकविकास बँक आपल्यासाठी उघडलेली, आपल्या सेवेसाठी उघडलेली ही बँक आपल्यावाली बँक आहे. आपण निश्चितपणाने या बँकेत यावं आणि बँकेचा कारभार कसा चालतो ते आपण त्या ठिकाणी लक्ष ठेवावं या बँकेवरती. आणि बँकेमध्ये खातं उघडावं, बँकेमध्ये डिपॉझिट टाकावं, एवढीच आग्रहाची विनंती या ठिकाणी पडेगाववासियांना मी या ठिकाणी करेल. आणि निश्चितपणानं आम्हालाही त्या ठिकाणी धन्यवाद वाटेल की ज्यावेळेस पडेगाववासियांना आम्ही सगळ्यांना त्या ठिकाणी जे जे कर्ज मागतील त्यांना त्या ठिकाणी कर्ज देऊ आणि त्यांचीसुद्धा या बँकेच्या माध्यमातून प्रगती होईल, त्यावेळेस आम्हाला त्या ठिकाणी धन्यता मानता येईल. आणि निश्चितपणानं पडेगाववासी या बँकेचा लाभ घेतल्याशिवाय राहणार नाही अशी खात्री या ठिकाणी बाळगतो. सर, एक वेगळा प्रश्न, इतर सहकारी बँका बंद पडत आहेत आणि काही घोटाळे पण उघडकीस आले आहेत, तर तुम्ही यशस्वीरित्या बँक चालवली, काय यशाचं गमक? ते याच्यामध्ये आपण आत्ता सांगितल्याप्रमाणे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा बँक त्या ठिकाणी डुबीत निघालेल्या आहे. रिझर्व्ह बँकेने त्यांचं लायसन त्या ठिकाणी रद्द केलेलं आहे. पण लोकविकास नागरी सहकारी बँक मागच्या 27 वर्षापासून सर्वात जास्त लक्ष जर कोणत्या याच्यावरती करत असेल तर ज्या गरिबांच्या ठेवी या बँकेमध्ये, त्या गरिबांच्या ठेवीला कुठल्याही प्रकारचा धक्का लागता कामा नये. आणि त्यांची ठेवी ज्या वेळेस मागेल त्यावेळेस त्यांना 2 मिनिटाच्या आतमध्ये त्यांच्या ठेवी त्यांना परत मिळाल्या पाहिजेत. आणि त्या ठेवीचा योग्य उपयोग त्या ठिकाणी झाला पाहिजेत. आणि तो आम्ही त्या ठिकाणी सर्व संचालक मंडळ एकत्रित बसून एकत्रित चांगल्या प्रकारचा विचार करू. बँकेचे जे पैसे आहेत त्याचा विनियोग चांगल्या प्रकारचा करतो. आणि म्हणूनच आज या बँकेची प्रगती जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारची प्रगती आहे.